As a doctor, I cannot fight poverty. We can make fantastic diagnosis. We can do whatever we can. All science is laid waste if commerce doesn't support it. Money is the reality of life. मी पहिले ऑफिसमध्ये पण काम थोडंसं केलं आहे आणि ते ऑफिसमध्ये मला हाताचा इश्यू होता ना, तर ते लोक बघायचे. मग ते 1-2 ठिकाणी मला रिजेक्ट केलं. तर माझे वडिलांचे मित्र आहेत, त्यांच्या ओळखीतनं मला काम लागलं होतं. मग आता मी कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला आहे. माझं लग्न 35व्या वयात झालं आहे, 35-34च्या वयामध्ये, आणि लव्ह मॅरेज आहे. घरामध्ये तर खूपच आनंदाचं वातावरण होतं. सगळे खूप खुश होते की एवढ्या दिवसांनी प्रेग्नेन्सी राहिली, आणि ह्या एजमध्ये म्हणजे प्रेग्नेन्सी राहणं खूप स्ट्रगल करावं लागतं की होत नाही, राहत नाही प्रेग्नेन्सी वगैरे. पण आमचं सगळं व्यवस्थित झालं. प्रेग्नन्सी नॉर्मलच होते, पण ते जेव्हा हे पोटात होता, ते जेव्हा सोनोग्राफी करत असतात त्यात आम्हाला सांगितलं होतं की याला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तुम्ही अबॉर्शन करा. तर पण आमचं मन नव्हतं होत करायचं. आम्ही म्हटलं जे होईल ते बघू. जेव्हा मी डिलिव्हरी करून घरी आले ना, तेव्हा डॉक्टरने सांगितलं होतं की त्याला जास्त रडून द्यायचं नाही. त्याला म्हणजे फीड वगैरे जास्त हे नाही ना, तर तो काय जास्त फीड झालं ना, ओव्हर फीड, उलटी करायचा. जास्त रडला की एकदम अंग असं खाली टाकायचं. खूप रडला की निळा पडायचा एकदम, म्हणजे त्याला ऑक्सिजन कमी पडायचा. जे त्याला त्रास होत होता ना, कारण की तो रडला ना, निळा पडायचा. त्याचे हँड्स, डोकं हे सगळं निळं पडायचं. तिकडे डॉक्टर भेटले. मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे, तुम्ही फाबियानी आणि बुधराणीमध्ये तिकडे जाऊन, त्यांनी लेटर वगैरे लिहून दिलं आम्हाला, तुम्ही तिकडे जावा आणि डॉक्टरांना भेटा. Avir was born with a birth defect. It was picked up on the 3rd or 4th day of life because he was a blue baby. Now, blue babies at this age have a low oxygen saturation. So he had an oxygen saturation of about 60 or 70 when he came to us. And when he used to cry, it used to fall even further. That's because there was a hole in the heart and the way to the lung was narrow. So that needed surgery. मी तर सेल्समन आहे, त्यामुळं माझ्याकडं तर काही एवढे पैसे नाही. तर मी विचारलं होतं साधारण किती खर्च येऊ शकतो. मला 1-2 दवाखान्यात सांगितलं होतं 5 लाखाच्या आसपास खर्च जाऊ शकतो. असं एक ऑपरेशन मोठं आहे, त्याचं लहान असल्यामुळे ऑपरेशन जरा रिस्क पण आहे म्हटले असं. तर आता माझ्याकडं तर नव्हते, पण देवाच्या कृपेने गणपती बाप्पा धावून आला. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन फुकट फ्रीमध्ये होईल. मग ऑपरेशनला आम्हाला काही खर्च लागला नाही. सगळं डॉक्टर दवाखान्यातर्फे फ्रीमध्ये झालं काम. Statistically speaking, 9 out of every 1,000 kids, they are born with some heart problem. And only a very few of them, let's say 1 in 1,000, actually require surgery. Unfortunately, because of a socio-economic strata, a lot of these kids over the years have been neglected. And it is not uncommon for us to see patients who have been neglected and they come in adult age group. And by that time, the condition of the heart is so bad that they cannot undergo the operation. Now, Avir, there's no reason for him not to lead a normal life, grow into a normal child, and do whatever he wants to do in his life. So it is extremely important to focus on pediatric cardiac surgical or pediatric work. That is why this support which we are receiving from Adyan Foundation really is the reason why this thing can go ahead. मला 15,000 पगार आहे आणि 1% कमिशन, म्हणजे जेवढं मी सेल करेल त्यावरती मला कमिशन मिळतं. मग त्यातनं घरचं भाडं जातं. खूपच टेन्शनमध्ये दिवस काढले मी. असं जे गरीब आहेत, ज्यांची परिस्थिती नाही, त्यांना ही सगळी माहिती व्हायला पाहिजे. त्यांना पण जसं आमच्या मुलाचं चांगलं झालं तसं त्यांचं पण चांगलं व्हायला पाहिजे, असंच वाटतं मला. जे ऑपरेशन झाल्यानंतर जी त्याची ग्रोथ आहे, त्याचं सगळं बोलणं, चालणं, त्याचे ॲक्शन्स वगैरे
ऑपरेशन केल्यानंतर खूप फरक पडला. ॲज अ फॅमिली म्हणजे तिघं आहोत पण मस्त मज्जा खूप करतोय ऑपरेशनच्या नंतर.